नमस्कार शेतकरी मित्रांनो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या संदर्भात आज अधिकृतरित्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी प्रतिक्रिया देत आहे. आणि ही प्रतिक्रिया देत असताना आपल्याला सांगावंसं वाटतं की ही जी योजना जी त्यांनी दिलेली आहे, हा जो GR काढलेला आहे, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस विधानसभेचे इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जर का आम्हाला मतदान केलं तर शेतकऱ्यांचा उतारा कोरा करू. शेतकऱ्यांनी जर आम्हाला पूर्णतः निवडून आणलं, सत्तेवरती बसवलं, तर आम्ही उतारा कोरा 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 असं करू, असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. परंतु आज सांगताना दुःख वाटतं की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा शब्द पाळलेला दिसून येत नाही. त्यांनीच नाही तर त्यांचे जे सहयोगी पक्ष असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, यांनी या शब्दाला कुठेतरी पाडण्याचा जो प्रकार होता तो केलेला दिसून येत नाही. यांनी सांगितल्यानुसार शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करायला पाहिजे होता. आता या योजनेचा जर का पंचनामा करायचा म्हटला, या GRचा जर पंचनामा करायचा म्हटला, तर इतकं कठीण परिस्थिती शेतकऱ्यांवरती आहे. तर पहिला विषय असा आहे की 2014 पासून शेतकरी थकीत आहेत. असे बरेच शेतकरी की ज्यांच्या उतारावरती आज पण खूप मोठा बोजा दिसून येतोय. 14 पासून तर आजची 26 पर्यंत त्यांच्याकडनं ते कर्ज परतफेड झालेलं नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही उतारा कोरा करू, म्हणून 13 पासून 14 पासून जे शेतकरी वंचित आहेत, जे कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेले आहेत, आणि यांच्या GR मध्ये सरळ सरळ म्हटलेले आमूलाग्र बदल आणि कायमस्वरूपी याच्यातून आम्ही मार्ग काढू. पण याच्यात कायमस्वरूपी कुठे मार्ग दिसून येतोय? उलट तुम्ही परत त्यांना कर्जामध्ये अटकवण्याचा प्रयत्न करताय असं एकंदरीत दिसून येतं. तर 2014 पासून ज्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी झालेले होते ते शेतकऱ्यांना 17 मध्ये लाभ मिळायला पाहिजे होता, त्यावेळेसही त्यांना लाभ मिळालेला नाही. ते तेव्हापासून वंचित आहेत. त्याच्यानंतर 19च्या योजनेमध्ये त्यांना लाभ मिळायला पाहिजे होता, तेव्हाही ते वंचित आहेत. काही शेतकरी जे रेग्युलर होते त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याचं यांनी घोषित केलं होतं त्यावेळेस तत्कालीन सरकारने. तेही 50,000 अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. हे पहिल्याच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. ते जसं जसं ते कर्जाचा डोंगर वाढत चालतोय, व्याजाला व्याज व्याजाला व्याज लावून बँका मोठ्या होत आहेत आणि शेतकरी आर्थिक डबघाईत जातोय, कर्जबाजारी होतोय. आता 19 मध्ये अपेक्षा 19 पासूनचा हा जो GR काढला 1 एप्रिल 2019 तर आता 2026 पर्यंतचा, समजा 25 पर्यंतचा, सप्टेंबर पर्यंतचा, की हे शेतकरी याच्यात बसतील. पण त्याच्यातही तुम्ही अजून अटी आणि शर्ती लागू केल्या, ज्यामध्ये तुम्ही म्हटलं की जर का ज्यांनी 19 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये त्यांना फक्त 50,000 OTS मिळतील. म्हणजे ते कर्ज तुम्हाला फेडायचंय आणि फेडत असताना त्याच्यामध्ये फक्त 50,000 हे OTS म्हणजे आम्ही प्रोत्साहनच देऊ एक प्रकारे, कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती नाही. तर याच्यातही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली. आणि एका बाजूला यांनी सांगितलं होतं त्यावेळेस शेतकऱ्यांना, म्हणजे संघटनेला किंवा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमचा उतारा कोरा करू. यांचा उतारा कुठे कोरा केलेला आहे? याच्यात कुठेच कोरा असा शब्द उल्लेख केलेला नाही. म्हणजेच काय की 13 पासून 14 पासूनचे जे शेतकरी ते शेतकरी नाहीत. 19 पर्यंत ज्यांच्यावरती कर्ज आहे ते याच्यात लाभ नाही. 19 नंतरचे जे थकलेले आहेत पण 19 मध्ये लाभ घेतलेले त्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही, त्यांना OTS मध्ये लाभ देऊ. आणि OTS पण त्याच्यात पण अजून पॅनल तयार करू, हे तयार करू, ते तयार करू. एवढं मोठं अटी शर्ती त्याच्यात टाकलेल्या आहेत. हे पाहिजे ते पाहिजे किंवा असं पाहिजे तरच असं देऊ, तसं पाहिजे तरच तसं देऊ. तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत या सरळ सरळ महाराष्ट्र शासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द फिरवलेला आहे. आणि जे एवढं पूर्ण महाराष्ट्रभर जे कर्जमुक्तीचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला कुठेतरी यांनी फसवलेलं आहे, दिलेला शब्द पाळलेला नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र शेतकरी संघटना आणि आमच्या सहयोगी ज्या संघटना असतील त्या आम्ही सर्व मिळून पूर्ण महाराष्ट्रभर मोठा जागर, मोठं आंदोलन उभं करणार आहोत. आणि या आंदोलनामध्ये माझी विनंती आहे की शेतकरी म्हणून सर्व शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जुळलं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा राजकीय झेंडा घेऊन तुम्ही जुळू नका. आणि जे पक्षाचे राजकीय झेंडे घेऊन जे आता जे शेतकरी म्हणून घेत आहे ना, तर त्यांनी स्वतःला शेतकरी म्हणून घेऊ नका. कारण की तुम्हीही शेतकरी आहात, हेही शेतकरी आहेत. 13 पासूनचा कर्जबाजारी झालेला शेतकरी जर का याच्यात बसत नसेल मग तो शेतकरी नाही का? मुख्यमंत्र्यांनी असे कोणते निकष लावले की याला शेतकरीच म्हणायचं नाही, हा कर्जबाजारी नाही का? किती म्हणजे यांनी असा कोणता अभ्यास केला, अशी कोणती समिती आहे, ते समितीला एवढंही डोकं नाही का? मग तुम्ही नुसतं फिल्टर लावण्यासाठी अभ्यास केलेला आहे का? हे एकदम चुकीचं आहे. हा फिल्टर लावण्याचा अभ्यास नाहीये. तुम्ही शेतकऱ्यांची शुद्ध आणि शुद्ध फसवणूक करत आहात. तुम्ही आमची पूर्ण फसवणूक केलेली आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. हा तुमचा GR आमच्या हिशोबाने शून्य किमतीचा आहे. आम्हाला अशी कर्जमुक्तीच नको ज्याच्यामध्ये फक्त नावाला कर्जमुक्ती आहे पण मुक्ती नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.